तेजस आश्चर्याने म्हणाला, ती घरी नाहीये. राजने मान हलवली. तेजस काही न बोलता लगेच बाहेर निघून गेला. त्याला जाताना पाहून राज हलकसा हसला. तो स्वतःशीच म्हणाला, राजच्या आयुष्यात खूप सारे राज आहेत. कुठे तेजसचे राज, तर कुठे जयनीलचे राज. राज शेवटी राजच. मग तो कुणाच्या आयुष्याचा राज असो किंवा कुणाचं नावच राज असो. इकडे काजू जैनीसाठी जेवण घेऊन जाणार तेवढ्यात तिची नजर तन्वीच्या खोलीकडे गेली. तन्वीला शुद्ध आली होती आणि पाहुणी तिला जेवण भरवत होती. काजूने तन्वीकडे नीट पाहत स्वतःशीच म्हटलं, मी तुला सांगते काजू, तू ही मुलगी कुठेतरी पाहिलेली आहेस, पण कुठे तुला आठवत का नाहीये? अगं जरा डोक्यावर जोर दे. ती तिथेच उभी राहून विचार करू लागली. दरम्यान तेजस तनूला शोधत होता, पण ती कुठेच सापडली नाही. थकून हारून त्याने राजला फोन करायला मोबाईल काढला. तेवढ्यात त्याला काजूचे अनेक मिस कॉल दिसले. मग तेजसने काजूला फोन लावला. काजूने पटकन फोन उचलत म्हटलं, काय झालं इन्स्पेक्टर साहेब? आम्ही तर तुम्हाला कधी त्रासही देत नाही, तरी सुद्धा तुम्ही आमच्या कॉलला उत्तर देत नाही. तेजस थोड्या काळजीत म्हणाला, काजू तू इतके कॉल का केलेस? तिथे सगळं ठीक आहे ना? काजू म्हणाली, हो इथे सगळं ठीक आहे. तू सांग, तणू घरी पोहोचली ना? तेजस थोड्या कठोर आवाजात म्हणाला, नाही, अजूनही ती घरी आलेली नाही. तू सांगू शकशील का ती कुठे गेली असेल? काजू थोडी थांबून म्हणाली, हो, ती रुचिका आंटीला शोधण्यासाठी गेली होती. तिथे तिला विकास भेटला होता. त्यानंतर तिचा फोन बंद येत होता. मग थोड्या वेळापूर्वी जेव्हा मी तिला कॉल केला तेव्हा ती म्हणाली की ती बिझी आहे, नंतर बोलेल. विकासचं नाव ऐकताच तेजस रागाने पेटून उठला. तो म्हणाला, विकास तनूला भेटला होता आणि मला तू हे आत्ता सांगतेस? तुला माहित आहे का तो तिच्यासोबत काय करू शकतो? त्या माणसात दया नावाची गोष्ट नाहीये. काजू पुढे काहीच बोलली नाही. तेजसनेही फोन कट केला. मग त्याने आपल्या एका मित्राला फोन केला. फोन उचलताच तो म्हणाला, मला आत्ताच्या आत्ता विकासचा पत्ता हवा आहे. समोरून काही वेळ थांबायला सांगण्यात आलं. तेजसने काही उत्तर दिलं नाही. सुमारे 2 मिनिटांनी समोरून एक पत्ता सांगण्यात आला. तेजसने फोन कट केला आणि आपली बाईक वळून तिकडे निघून गेला. इकडे काजू जेवण घेऊन आपल्या खोलीत आली आणि जैनीला दिलं. तिला पुन्हा विचारात बुडालेली पाहून जैनील म्हणाला, आता तूच मला जेवण भरव ना. काजूने फोन बाजूला ठेवला आणि त्याला जेवण भरवू लागली. जैनीलाही काजूला जेवण भरवण्यासाठी हात पुढे करणार तेवढ्यात काजूला काहीतरी आठवलं. तिने झटकन आपला फोन उचलला आणि त्यातले फोटो पाहू लागली. ती घाईघाईने फोटो स्क्रोल करत होती. ते पाहून जैनील हसत म्हणाला, तू तर सीआयडी जॉईन करायला हवी होतीस. तेवढ्यात काजूची नजर एका फोटोवर स्थिरावली. ती फोटो पाहत म्हणाली, म्हणूनच मला वाटत होतं मी हिला कुठेतरी पाहिलंय. काजूने जैनीला फोटो दाखवत विचारलं, ही तन्वी आहे ना? तो फोटो तेजस सोबतचा होता. हा तोच फोटो होता जो तनूने काजूला पाठवला होता आणि त्या मुलीबद्दल माहिती शोधायला सांगितली होती. जैनील फोटो पाहून म्हणाला, हो, ही तन्वीच आहे. पण हा फोटो तुला कुठून मिळाला? हा तर मी सुद्धा आजवर पाहिलेला नाही. काजू म्हणाली, ते सगळं सोड. आधी मला हे सांग, तन्वी आणि तेजस यांचं नक्की काय प्रकरण आहे? जैनीलने काजूच्या डोक्यावर हलकसं थाप मारत म्हटलं, वेडी आहेस का तू? तन्वी तेजसची बहीण आहे आणि तन्वीचं लग्न. असं म्हणत तो थांबला. काजूने त्याच्याकडे पाहत म्हटलं, पुढे सांग ना. जयनीलच्या चेहऱ्यावर एकाएकी उदासी पसरली. ते काजूला स्पष्ट दिसत होतं, तरी सुद्धा तिला सत्य जाणून घ्यायचं होतं. काजूने जयनीलचा हात आपल्या हातात घेत म्हटलं, काही गोष्टी शेअर केल्याने मन हलकं होतं. जयनील तिच्याकडे पाहत म्हणाला, तेजसनेही खूप काही सहन केलं आहे. त्याचं राग करणं गैर नाही. काजू रिकाम्या नजरेने जयनीलकडे पाहू लागली. मग जयनील पुढे म्हणाला, तेजस आणि तन्वीचे आई वडील, का कुणास ठाऊक त्यांनी त्यांना सोडून दिलं होतं, किंवा असं म्हणा की खूप लहान वयात तेजस आणि तन्वी दोघेही बेसहारा झाले होते. तेजस वयाने तन्वीपेक्षा लहान होता, पण नेहमीच तो आपल्या बहिणीची काळजी घ्यायचा. आईने मला हे सगळं सांगितलं होतं. तिने पहिल्यांदा तेजस आणि तन्वीला रस्त्याच्या कडेला थंडीने कुडकुडत उभं असलेलं पाहिलं. तेव्हा ती तेजसच्या जवळ गेली आणि म्हणाली, चल बाळा, माझ्यासोबत माझ्या घरी. त्यावेळी तेजस साधारण 5 वर्षाचा होता आणि तन्वी 7 वर्षाची. तेजस आईकडे रोखून पाहत म्हणाला, नाही, आम्ही इथेच ठीक आहोत. आईला तेव्हा समजलं होतं की तेजस खूप समजूतदार आहे. तो कोणत्याही अनोळखी माणसासोबत आपल्या बहिणीला घेऊन जाणार नाही. म्हणूनच आईने जबरदस्तीने दोघांनाही गाडीत बसवलं आणि त्यांना या हवेलीमध्ये घेऊन आली.
तेजस गाडीतून बाहेर पडताच त्याने तिथल्या माणसांना ढकललं आणि तन्वीला घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. पण आजूबाजूला इतके लोक होते की तो कुठेही जाऊ शकला नाही. तो सगळ्यांवर दगड फेकू लागला. तेवढ्यात आई त्याच्या जवळ आली आणि तेजसने तिच्यावरही दगड फेकला, जो थेट तिच्या डोक्याला लागला. आईच्या डोक्यातून थोडंसं रक्त आलं. तेव्हाच मी बाहेर आलो होतो. आईला जखमी पाहताच मला प्रचंड राग आला आणि मी तेजस जवळ जाऊन त्याला मारायला सुरुवात केली. आमच्यात खूप जोराची झटापट झाली. आई मला थांबवत होती आणि तन्वी घाबरून तेजस जवळ उभी होती. मी थांबत नाही हे पाहून आईने मला पकडलं आणि माझ्या गालावर जोरात एक चापट मारली. मी आणि तेजस दोघंही आश्चर्याने आईकडे पाहू लागलो. तेव्हा आई म्हणाली, मीच त्या दोघांना इथे घेऊन आले आहे जयनील. तू त्यांच्याशी अजिबात भांडण करायचं नाहीस. आता लगेच माफी माग त्याची. मी एकदा तेजसकडे पाहिलं आणि माफी न मागताच तिथून निघून गेलो. आई मला हाक मारत राहिली पण मी तिचं काहीच ऐकलं नाही. तेजस आईकडे पाहत म्हणाला, आंटी प्लीज आम्हाला जाऊ द्या. आम्ही तुमचं काय वाईट केलं आहे? आई काही बोलणार इतक्यात तिथे अजून काही मुलं आली. ती मुलं तेजसला म्हणाली, आंटी नाही, आई म्हण. आईने तुम्हाला जाणून बुजून इथे आणलं आहे जेणेकरून तुम्हाला आयुष्यात ठेच लागणार नाही. ती तुम्हाला खूप प्रेम करेल. तेजसने एका मागोमाग सगळ्या मुलांकडे पाहिलं. तेवढ्यात एक मुलगा म्हणाला, आम्ही सगळेही तुमच्यासारखेच आहोत. आम्हीही अनाथ होतो पण आता आमच्याकडे आई आहे, भाऊ बहिणी आहेत, सगळं काही आहे. हे ऐकून तेजसला सगळं समजलं. तो आईसमोर हात जोडून उभा राहिला. आईने लगेच त्याला मिठीत घेतलं. हे सगळं मी माझ्या खोलीच्या खिडकीतून पाहत होतो. मी जरी रागात होतो तरी तेजसची भावना मला समजू शकत होती. फक्त आईला लागलेली जखम मला सहन झाली नव्हती. म्हणूनच मी तेजसची मारामारी केली होती. हे असं पहिल्यांदाच घडलं नव्हतं. आई जेव्हा जेव्हा एखादं मूल घेऊन यायची तेव्हा सुरुवातीला असंच काहीतरी घडायचं. सुरुवातीला आई मला समजवायची पण हळूहळू मी स्वतः समजूतदार होत गेलो. हो, पण तेजस सोबत जी मारामारी झाली तशी माझी कधीच कुणाशी झाली नव्हती. दुसऱ्या दिवशी तेजस स्वतः माझ्याकडे आला आणि माफी मागू लागला. मीही त्याला मिठीत घेतलं. ते सगळं त्यावेळी तन्वी दारामागे लपून पाहत होती. मी तिलाही जवळ येण्याची खूण केली आणि हात पसरत म्हणालो, आजपासून आपण तिघही मित्र. आम्ही तिघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. तेवढ्यात अजून एक मुलगा आला आणि रडत म्हणाला, माझं तर एकही मित्र नाही, मीही तुमच्यात सामील होऊ का? त्याचा गोंडस रडका चेहरा पाहून आम्ही तिघही जोरजोरात हसू लागलो. तो आणखीनच मोठ्याने रडू लागला. तेवढ्या तडवीने त्यालाही ओढून घेत म्हटलं, अरे क्राय बेबी, आजपासून तूही आमच्या ग्रुपमध्ये आहेस. तो होता मयूर, ज्याला तन्वी नेहमीच क्राय बेबी म्हणायची. जेनिल जुन्या आठवणींमध्ये हरवून वेदनेने हसला. ते पाहून काजू म्हणाली, तन्वी दी, त्यांची ही अवस्था कशी झाली जैनिल? आणि आई, ते तुमच्यापासून इतके दूर कसे गेले? हे सगळं कुणी केलं? काजूचे प्रश्न ऐकून जैनिल उठून उभा राहिला आणि म्हणाला, राहू दे काजू, तू हे ऐकू शकणार नाहीस. तो निघू लागला. तेवढ्यात काजूने त्याचा हात पकडत म्हटलं, जर मी ऐकू शकणार नसते तर तू सुरुवातच का केली असतीस? एकदा सांगून तर बघ, तुझे सगळे दुःख, सगळ्या अडचणी मी स्वतःवर घेतल्या नाहीत तर माझं नाव बदलेन. जैनिलने एक दीर्घ श्वास घेत म्हटलं, मला दुःखातच राहू दे. आता ते शब्दात मांडता येणार नाही. तू माझ्यासोबत आहेस तेवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. असं म्हणत जैनिल निघू लागला. तेव्हा काजू उठून म्हणाली, फक्त एकदा बोलून तर बघ, तुझ्यासाठी मी संपूर्ण जगाशीही लढू शकते. जैनिल आश्चर्याने काजूकडे पाहत म्हणाला, अच्छा, तुझा हा रूपही आहे. मला वाटलं तू थोडी वेडी आहेस. काजूने त्याचं बोलणं मध्येच थांबवत म्हटलं, मी त्या मुलींमधली नाहीये ज्या फक्त घरात बसून रडत असतात. माझ्या आई वडिलांनी मला एवढं सक्षम केलं आहे की मी माझ्या नवऱ्याच्या सगळ्या अडचणींमध्ये त्याच्यासोबत खंबीरपणे उभी राहू शकते. मी त्यांच्यातली नाही ज्या फक्त मेकअपमध्ये गुंतलेल्या असतात. मी त्यांच्यातली आहे ज्या स्वतःचा मेकअपही करतात आणि गरज पडली तर समोरच्याचा चेहराही बिघडवतात. जैनिल डोळे विस्फारून काजूकडे पाहत म्हणाला, अरे वा, तू तर झाशीची राणी निघालीस. काजू काहीच बोलली नाही. मग जैनिल पुढे म्हणाला, बरं माझी झाशीची राणी, आता मला एक काम आहे, जावं लागेल. काजूने भुवया उंचावत विचारलं, मग पुढची गोष्ट कधी सांगशील? जैनिल थोडा विचार करून म्हणाला, पूजेनंतर आपण आपल्या घरी निघू. तिथे गेल्यावरच सगळं सांगेन. आता वेळ मिळणार नाही. काजूने हळूच मान डोलावली आणि जैनिल तिथून निघून गेला. इकडे तेजस तनूला शोधायला बाहेर पडला. तो जाताच रुचिकाने घरात प्रवेश केला.
कसं बसत ती त्या खड्ड्यातून बाहेर आली होती. आजूबाजूला तनू कुठेच दिसत नव्हती. तेव्हा तिने मनात विचार केला, कदाचित तनू घरी गेली असेल किंवा विकास तिला घेऊन गेला असेल. कशीबशी ती घरी पोहोचली. सर्वात आधी तिला तनूला पाहायचं होतं. ती ठीक आहे ना, हे स्वतःच्या डोळ्यांनी खात्री करून घ्यायची होती. रुचिकाच्या मनात सतत वाईट विचार घोळत होते. तिने कितीही प्रयत्न केला तरी ते थांबत नव्हते. ती घरात शिरली आणि कोणाकडेही न पाहता थेट तनूच्या खोलीकडे गेली. पण तिथे तनू तिला दिसली नाही. त्यामुळे रुचिका अस्वस्थ झाली. तिने आजूबाजूला नजर फिरवली, पण तिथे कोणीच नव्हतं. आता तिने राजला शोधायचं ठरवलं, कारण तिला माहित होतं तिचं बोलणं समजून घेऊ शकणारा एकमेव माणूस म्हणजे राज. ती आकृतीच्या खोलीकडे वळली. तिने दार न ठोठावता थेट खोलीत प्रवेश केला. आत आकृती हातात कपडे घेऊन उभी होती. रुचिकाला पाहताच तिच्या हातातून कपडे खाली पडले. त्यावेळी रुचिकाने पदर घेतलेला नव्हता. तिला पाहून आकृती अक्षरशः पुतळ्यासारखी थिजून उभी राहिली. तिच्या डोळ्यांना विश्वास बसत नव्हता. समोर तिची जिवलग मैत्रीण रुचिका उभी आहे. आकृती काहीच रिॲक्शन देत नाही. हे पाहून रुचिका झपझप पावलं टाकत तिच्या जवळ गेली आणि तिचा हात पकडून म्हणाली, आकृती, राज कुठे आहे? मला त्याच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. पण आकृतीला ना काही ऐकू येत होतं, ना काही जाणवत होतं. तिच्या कानात अचानक प्रचंड उष्णता जाणवू लागली. रुचिकाने तिला जोरात हलवलं. तेव्हा कुठे आकृती भानावर आली. रुचिकाने पुन्हा प्रश्न विचारला. आकृती आश्चर्याने म्हणाली, रुची, तू? आकृतीच्या प्रत्येक हालचालीवर आता रुचिकाला चिडचिड होऊ लागली. थोड्या रागात ती म्हणाली, जे विचारले त्याचं उत्तर दे. आकृती दुःखाने हसत म्हणाली, पाहिलंस, स्वप्नात सुद्धा तू मला ओरडतेस. रुचिकाला तिचं बोलणं कळलंच नाही. ती निघायला वळली. तेवढ्यात आकृतीने तिचा हात धरला. नाही, आता तू कुठेही जाणार नाहीस. रुचिकाने हात झटकला. तर आकृती म्हणाली, तू माझ्यावर रागावली आहेस का? मी काय केलं? खरं तर राग मला यायला हवा ना. तू मला सोडून गेलीस इतक्या दूर, जिथे पोचायला मला मरावं लागेल. आकृतीच्या शब्दांवर रुचिकाने तिला अविश्वासाने पाहिलं. आकृती पुढे म्हणाली, मला मरणाची भीती नाही रुची, पण किमान एकदा तरी तू मला भेटायला यायला हवी होतीस. मी तुला खूप मिस करत होते यार. रुचिकाने आकृतीला घट्ट मिठी मारली. आकृती हसत म्हणाली, तुझ्यासोबत नक्की काय घडलं होतं रुची? आजही तू माझ्यासाठी एक कोडच आहेस. तू आणि प्रणव या जगातून अचानक कसे निघून गेलात, कोणीही आजपर्यंत शोधू शकलेलं नाही. आकृतीला अजूनही असंच वाटत होतं की ती स्वप्न पाहत आहे. रुचिकाने आकृतीला घट्ट धरून ठेवलं होतं, पण तिचं बोलणं ऐकताच तिने तिला झटकन सोडलं. आकृती पुन्हा तिला पकडायला गेली, पण रुचिका दूर होत म्हणाली, म्हणजे तुझ्यासाठी मी मेलेली आहे? आकृती शांतपणे रुचिकाच्या चेहऱ्याकडे पाहू लागली आणि हळूच म्हणाली, तसं नाही रुची, पण तू आणि प्रणव, तुम्ही कधीच कुणाला भेटला नाहीत. इतकी वर्ष. रुचिका काही न बोलता तिथून निघून जाऊ लागली. आकृती तिच्या मागे गेली. घाईघाईत आकृतीचा पाय सोफ्याला धडकला. ती पडणारच होती, पण कसं बसं स्वतःला सावरलं. पायाला जबरदस्त वेदना झाल्यामुळे तिच्या तोंडून वेदनादायक किंकाळी निघाली. ते पाहून रुचिका पटकन तिच्या जवळ आली आणि आकृतीच्या पायावर हात फिरवत म्हणाली, कधीतरी नीट चालत जा. आता आकृती अविश्वासाने रुचिकाकडे पाहू लागली. आता तिला खात्री झाली होती, हे स्वप्न नाही, हे वास्तव आहे. जिवंत श्वास घेणारी रुची तिच्या समोर उभी आहे आणि आजही पूर्वीसारखीच तिची काळजी घेत आहे. रुचिका आकृतीच्या पायांवर फुंकर मारत म्हणाली, आता बरं वाटतंय ना? आकृतीने काही न बोलता रुचिकाला मिठी मारली आणि जोर जोरात रडू लागली. रुचिका तिला आपल्या मिठीत घेत तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, तुझी मुलगी सुद्धा अगदी तुझ्यासारखीच आहे. स्वतःची कधीच काळजी घेत नाही. आकृती हलकसं हसली, मग हळूच म्हणाली, रुची, मला अजूनही विश्वास बसत नाहीये. तू खरंच माझ्या समोर उभी आहेस, जिवंत आहेस. मग इतके वर्ष कुठे होतीस? रुचिका क्षणात उभी राहिली आणि म्हणाली, आकू, ते मी तुला नंतर सांगेन. आधी आपल्याला तनूला शोधायला हवं. तो तिला घेऊन गेला आहे. आकृती गोंधळली. तनू? कोण घेऊन गेलाय? तनू तुझ्यासोबत होती का? रुचिका घाईघाईने म्हणाली, आता मला सांग, राज कुठे आहे? मला त्याला हे सगळं सांगायचंय. तो मुलगा फारच धोकादायक आहे. आकृती रुचिकाचा हात धरत म्हणाली, चल माझ्यासोबत. दोघी दारापाशी पोहोचल्या तर कुसुम तिथेच उभी होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती हळूच म्हणाली, माझी तनू कुठे आहे?
आकृती आणि रुचिकाने एकमेकींकडे पाहिलं आणि कुसुम जवळ जाऊन म्हणाल्या, तनूला काहीच होणार नाही. आकृतीने रुचिकाला इशारा केला. रुचिका तिथून निघून गेली आणि आकृती कुसुमला घेऊन तिच्या खोलीत गेली. इकडे रुचिका लायब्ररीत आली, जिथे आकृतीने तिला पाठवलं होतं. राज तिथे एक पुस्तक वाचण्यात गुंग होता. रुचिकाच्या पावलांचा आवाज येताच त्याचं लक्ष पुस्तकावरून हटलं आणि थेट रुचिकाकडे गेलं. ती पटकन राज जवळ आली आणि म्हणाली, राज, तनूला तो विकास घेऊन गेला आहे. राजला तिच्याकडे पाहून अजिबात आश्चर्य वाटलं नाही. तो अगदी नॉर्मलपणे म्हणाला, तेजस तिला आणायला गेला आहे, तू काळजी करू नकोस. रुचिका थोडी शांत झाली. मग म्हणाली, मला पाहून तुला आश्चर्य वाटलं नाही का? जसं आकृतीला वाटलं तसं तुला का नाही वाटलं? राज आपल्या जागेवरून उठला आणि रुचिकाकडे पाहून शांत स्वरात म्हणाला, कारण मला माहित होतं तू मरण पावलेली नाहीस. मला हेही माहित आहे की प्रणवही जिवंत आहे. फक्त तुम्ही कुठे आहात हे मी शोधू शकलो नाही. रुचिका गप्प होती. राज पुढे म्हणाला, तू तुझ्या मुलाला भेटलीस का? हे ऐकून रुचिका आश्चर्याने राजकडे पाहू लागली. राज हलकसा हसला. इकडे तेजस विकासच्या घरी पोहोचला. मोठ्या घराच्या मधोमध ठेवलेल्या सोफ्यावर विकास पायावर पाय ठेवून बसला होता. तेजसला पाहत तो म्हणाला, ये ये तेजस, खूप दिवसांनी भेट झाली. तेजसने विकासकडे रोखून पाहिलं आणि संतापाने म्हणाला, तनू कुठे आहे? तेजसच्या रागाचा विकासवर काहीच परिणाम झाला नाही. तो मुद्दाम अनभिज्ञपणे म्हणाला, तनू? कोण तनू? हे कोणाचं नाव आहे? तेजसने मूठ आवळली पण काहीच बोलला नाही. विकास हसत म्हणाला, आजही तुला तितकाच राग येतो, पण आता कंट्रोल करायला शिकलायस. मुलगा आता मोठा झालाय. तेजस रागाने विकास जवळ गेला. तेवढ्यात विकास उठून दुसऱ्या बाजूला जात म्हणाला, आज तुला माझ्यापासून कोण वाचवणार? तेजस तिथेच थांबला आणि हलकसं हसत म्हणाला, आणि तुला कोण वाचवणार? आज तू माझ्यापासून वाचणार नाहीस. विकास उपहासाने म्हणाला, बस, खूप झालं. आता तू माझ्यापासून सुटू शकत नाहीस. असं म्हणत तो जोर जोरात हसला आणि म्हणाला, माझ्याच घरात उभा राहून मला मारण्याची धमकी देतोयस? तेजस गप्प होता. मग विकास एका खोलीकडे गेला आणि तिथून तनूला ओढत बाहेर आणलं. तनूचे दोन्ही हात बांधलेले होते. तोंडावर कापड बांधलेलं होतं. विकास तिचा हात घट्ट पकडून होता. ते दृश्य पाहताच तेजसचं रक्त खवळलं. तो धावत गेला आणि विकासच्या तोंडावर जोरात एक मुक्का मारला. त्यामुळे विकास तनूला सोडून दूर जाऊन पडला. तेजसने पटकन तनूच्या तोंडावरचं कापड काढलं आणि तिचे हात सोडवले. पण तेवढ्यातच मागून कुणीतरी काठीने तेजसच्या डोक्यावर जोरात वार केला. तेजसने डोकं धरलं आणि तिथेच कोसळला. तनू त्याला सावरायला पुढे आली, पण लगेचच विकास तिला पकडत म्हणाला, हा उंदीर माझं काहीच बिघडवू शकत नाही. याला माहीत आहे हा मला हरवू शकत नाही, तरीही आला. मूर्ख कुठला. तनूने पूर्ण ताकद लावून विकासला धक्कललं आणि संतापाने म्हणाली, समोरासमोर लढला असतास तर मर्द म्हणवला गेला असतास. भाड्याची माणसं आणून स्वतःला मर्द समजतोस. छी. हे ऐकून विकासला खूप राग आला आणि त्याने तनूच्या गालावर जोरात थापड मारली. त्यामुळे तनू 2 पावलं मागे सरकून तेजस जवळ खाली पडली. तिने तेजसकडे पाहिलं. त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. तनू स्वतःची पर्वा न करता तेजसचं डोकं धरायला पुढे आली. तेवढ्यात विकास तिला ओढत म्हणाला, तू मला मर्द समजत नाहीस. आज तुला माझी मर्दांगी दाखवतो. तो तनूला घेऊन जाऊ लागला. तेवढ्यात तेजस पुन्हा उठून विकासकडे धावला. पण 2 माणसांनी तेजसला पकडून ओढत नेलं आणि एका अंधाऱ्या खोलीत बंद केलं. विकास तनूला एका खोलीत घेऊन आला आणि दार आतून बंद केलं. दरम्यान काजू आपल्या खोलीत एकटी बसली होती. जेनील काही कामासाठी बाहेर गेला होता. तेवढ्यातच तिच्या फोनवर आकृतीचा कॉल आला. काजूने फोन उचलून कानाला लावलं. समोरून आकृती आनंदाने म्हणाली, काजू काजू काजू, मला माझी बेस्ट फ्रेंड रुचिका सापडली. आज मी खूप खुश आहे. खूपच. तुला माहितीये, तू ज्या आंटीना इथे राहण्यासाठी पाठवलं होतंस ना, तीच माझी मैत्रीण रुचिका आहे. ह्या ऐकताच काजू विचार करू लागली, म्हणजे जैनील मॉमची मैत्रीण रुचिका आंटींचा मुलगा आहे. हे देवा, हे सगळं काय आहे? मग ती हलकसं हसत म्हणाली, छान आहे मॉम, पण आधी मला हे सांगा, तनू घरी आली का? आकृती म्हणाली, तनू घरी नाहीये. तेजस तिला घ्यायला गेला आहे. ती आली की मी तुला तिच्याशी बोलणं करून देईन. काजूने ठीक आहे असं म्हणून फोन ठेवला आणि स्वतःशीच पुटपुटली,
आता हे सगळं मला जैनीला सांगायलाच हवं, नाहीतर देव जाणे पुढे काय होईल. ती जैनीला शोधण्यासाठी बाहेर आली, पण मध्येच तिला निशा भेटली. काजूने नमस्कार केला तेव्हा राणीसाहेब म्हणाली, तुम्ही कुणाला शोधत आहात का? काजू थोड्या काळजीत म्हणाली, हो, मी जैनीला शोधते. तुम्हाला माहित आहे का तो कुठे आहे? राणीसाहेब म्हणाल्या, तो बाहेर आहे. तुम्ही तिकडे जाऊ शकता किंवा इथेच त्याची वाट पाहू शकता. काजू म्हणाली, नाही, मीच तिकडे जाते. मग राणीसाहेब हसल्या आणि निघून गेल्या. काजू महलाबाहेर आली. सगळीकडे अंधार पसरलेला होता. कुठे कुठे दिव्यांचा मंद उजेड दिसत होता. दूरवर तिला जयनील कुणाशी तरी बोलताना दिसला. काजू घाईघाईने त्याच्याकडे चालत गेली. ती महलापासून बरीच दूर आली होती तेव्हा जयनील स्पष्ट दिसू लागला, पण तिला त्याची पाठ दिसत होती. काजू आणखी वेगाने चालू लागली. ती अगदी जयनीलच्या मागे येऊन उभी राहिली. तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तो वळला आणि त्याला पाहताच काजूचे डोळे आश्चर्याने विस्फारले. इकडे जयनील आपल्या खोलीत आला, पण तिथे काजू नव्हती. तो मनूच्या खोलीत गेला. मनू म्हणाली, जयनील खोली बाहेर आला तर त्याला राणीसाहेब भेटली. त्या जयनीलकडे पाहून म्हणाल्या, अरे जयनील, तू इथे आहेस? काजू तुला खूप वेळापासून शोधते. जयनील गोंधळून म्हणाला, पण ती आहे कुठे? मला कुठेच दिसत नाहीये. सगळा महल पालथा घातला. राणीसाहेब म्हणाली, ती बाहेर गेली होती. तू कोणाशी तरी बोलत होतास. मी तिला थांबायला सांगितलं होतं, पण ती थांबलीच नाही. काहीतरी महत्वाचं काम होतं कदाचित. जयनील हैराणीने म्हणाला, काय? पण मी तर बाहेर गेलोच नाही. आता सगळ्यांनाच काजूची काळजी वाटू लागली. सगळे तिला शोधू लागले, पण काजू कुठेच सापडली नाही. ना दिसली, ना फोन उचलला. जयनील थकून आपल्या खोलीत आला. राजला फोन करायला मोबाईल उचलणार तोच एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. जयनीलने तो कॉल दुर्लक्ष करायचं ठरवलं, पण लगेच त्याला वाटलं कदाचित काजू असेल. मग त्याने फोन उचलला. पलीकडून एका पुरुषाचा आवाज आला, कसा आहेस मेजर? स्वतःच्या बायकोची काळजी घेता येत नाही. सो सॅड. बिचारी जिवंत असेल की नाही देव जाणे. जेणीला तो आवाज ओळखीचा वाटला. तो काही बोलणार तेवढ्या समोरचा पुढे म्हणाला, ऐक, तुझी आई तर पळाली, पण आता तुझ्या बायकोला कसं वाचवशील? जेणीला कळून चुकलं की हे सगळं विकासचंच काम आहे. त्यानेच काजूला उचलून नेलं आहे. तो काही बोलणार तेवढ्यात फोन कट झाला. जेनील पटकन बाहेर आला. तोच मयूरने गाडी तयार ठेवलेली होती. दोघं निघणार तेवढ्यात मनूही पुढे येत म्हणाली, मी इथे एकटी काय करणार? मलाही सोबत यायचं आहे. जेनील आणि मयूरने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण मनू त्याआधीच गाडीत जाऊन बसली. काजू, तनू आणि तेजस तिघही आता अशा संकटात अडकले होते जिथून बाहेर पडणं जवळजवळ अशक्यच वाटत होतं. जयनील, मयूर आणि मनू काजूला शोधायला निघाले होते. तनू आणि तेजसबद्दल अजून त्यांना काहीच माहिती नव्हती. जयनील गाडी चालवत होता तेवढ्यात त्याचा फोन वाजू लागला. स्क्रीनवर सुशांत नाव झळकत होतं. जयनीलने गाडी बाजूला लावली आणि फोन उचलला. तर सुशांत म्हणाला, जयनील, तेजस आणि तनू दोघही गायब आहेत. हे ऐकून जयनील हादरला आणि आश्चर्याने म्हणाला, गायब म्हणजे काय? फोन कर ना त्यांना आणि विचार. सुशांत म्हणाला, तनूचं अपहरण झालं आहे. तिला शोधायला तेजस गेला होता, पण दोघही अजून परतलेले नाहीत आणि त्यांचे फोनही लागत नाहीयेत. जयनील काही क्षण गप्प राहिला, मग म्हणाला, काही अंदाज आहे का हे कोण करू शकतं? जयनील सुशांतला काजूबद्दल सांगणारच होता, पण तेवढ्यात मयूरने त्याच्या खांद्यावर हात ठेवून नाही मध्ये मान हलवली. म्हणून जयनील गप्प राहिला. तेव्हा सुशांत पुढे म्हणाला, तुझ्या घरी काम करणाऱ्या त्या आंटीला घ्यायला तनू गेली होती. त्या आंटी परत आल्या आहेत, पण तनू तिथेच राहिली. त्या सांगत होत्या की विकासच तनूला घेऊन गेला असावा. हे ऐकून जयनील थोडा गोंधळून म्हणाला, त्या आंटीला विकासबद्दल कसं माहीत? तो पुढे काही बोलणारच होता तेवढ्यात फोन कट झाला. जयनीलने परत कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण कॉल लागला नाही. त्याने फोन चेक केला तर त्यात नेटवर्क नव्हतं. मग त्याने गाडी सुरू केली आणि वेगात पुढे निघून गेला. इकडे विकासच्या माणसांनी तेजसला नेऊन एका खोलीत बंद केलं आणि विकास तनूला एका दुसऱ्या खोलीत घेऊन आला. दार आतून बंद केलं तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याने फोन उचलून कानाला लावला तर समोरून एक माणूस म्हणाला, बॉस, काम झालं आहे. विकासने काही न बोलता आनंदाने हसत फोन कट केला. मग तो तनूकडे विचित्र नजरेने पाहत म्हणाला, चल, आज दाखवतो तुला माझी मर्दांगी. असं म्हणत म्हणत तो तनू जवळ जाऊ लागला. मित्रांनो, जयनील
काजू, तनू आणि तेजसला वाचवू शकेल का हे तुम्हाला पुढच्या भागात समजेल आणि सोबत तुम्हाला ती गोष्ट सुद्धा समजणार आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. त्यामुळे पुढचा भाग पाहायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.